मित्रांनो, कांदा पिकामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अशी दुसरी फवारणी करत असताना त्यामध्ये कोणतं बुरशीनाशक वापरावं, त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपण कोणकोणतं कीटकनाशक वापर करू शकतो. त्यासोबतच मित्रांनो टॉनिक कोणतं वापरावं आणि एकतर म्हटल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मायक्रोन्यूट्रंट वापरावं, की त्याच्यामध्ये एन-पी-के खताच्या ज्या 100% वॉटर सोल्युबल ज्या ग्रेड आहेत, त्यांचा वापर करावा. याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. एकंदर मित्रांनो, तुम्ही चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. मित्रांनो, कांदा पिकामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अशी दुसरी फवारणी करत असताना त्यामध्ये मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये बुरशीनाशकं कोणकोणती आपण वापर करू शकतो. एकंदर मित्रांनो, दुसरी फवारणी घेत असताना त्यामध्ये बुरशीनाशकामध्ये मर्जर बुरशीनाशकाचा देखील तुम्ही याच्यामध्ये वापर करू शकतात. याचा वापर करत असताना प्रति एकरासाठी प्रति 200 लिटर पाण्यातून 500 ग्रॅमपर्यंत करायचं आहे. त्यासोबतच मित्रांनो याऐवजी तुम्ही अवतार बुरशीनाशक असेल इंडोफिल कंपनीचं, याचा देखील तुम्ही वापर करू शकतात. याचा वापर करत असताना 500 ग्रॅम प्रति 200 लिटर पाण्यासाठी प्रति एकरासाठी तुम्ही याचं प्रमाण वापर करू शकतात. त्यासोबतच मित्रांनो ताकद असेल, ताकदचा देखील तुम्ही याच्यामध्ये वापर करू शकतात. ताकदचा वापर करत असताना प्रति एकरासाठी 300 ग्रॅमपर्यंत तुम्हाला याचा वापर करायचा आहे. एकंदर मित्रांनो ही झाली प्रायमरी स्टेजची बुरशीनाशकं. जर मित्रांनो बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव जर कमी झाला असेल, तर या 3 बुरशीनाशकांपैकी कुठल्याही एका बुरशीनाशकाचा तुम्ही वापर हा करू शकतात. जर मित्रांनो बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव जर जास्त झाला असेल, तर अशा परिस्थितीमध्ये कांदा पिकामध्ये दुसरी फवारणी करत असताना तुम्हाला एक कॉम्बिनेशन वापरायचं आहे. त्या कॉम्बिनेशनमध्ये अँट्राकॉल प्लस बोनस असेल किंवा अँट्राकॉल प्लस फॉलिक्युअर या 2 बुरशीनाशकांचा एकत्र तुम्हाला वापर करायचा आहे. मित्रांनो अँट्राकॉल फॉलिक्युअरचा वापर करत असताना प्रति 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्रॅम अँट्राकॉल पावडरचा वापर करा. त्यासोबत मित्रांनो तुम्हाला फॉलिक्युअरचा वापर करत असताना प्रति एकरासाठी 200 लिटर पाण्यातून 200 ml पर्यंत तुम्हाला फॉलिक्युअर वापरायचा आहे. जर मित्रांनो बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाला असेल तर. त्यासोबतच मित्रांनो मग याऐवजी तुम्ही दुसरं कोणतं बुरशीनाशक वापरू शकता? हो मित्रांनो, यामध्ये मित्रांनो तुम्ही कस्टोडिया, अदामा कंपनीचं जे कस्टोडिया नावाने जे बुरशीनाशक येतं याचा देखील तुम्ही वापर करू शकता जर तुमच्या पिकामध्ये करपा जास्त असेल तर. मित्रांनो कस्टोडियाचा वापर करत असताना प्रति 200 लिटर पाण्यासाठी प्रति एकराकरिता 200 ml पर्यंत तुम्हाला कस्टोडियाचा वापर करायचा आहे. एकंदर मित्रांनो ही जी मी बुरशीनाशकं सांगितली या बुरशीनाशकांपैकी कुठल्याही एकाच बुरशीनाशकाचा तुम्हाला दुसऱ्या फवारणीमध्ये वापर करणं हे गरजेचं आहे. मित्रांनो यापैकी कुठल्याही एकाच बुरशीनाशकाचा तुम्ही वापर आपला कांदा पिकामधील दुसऱ्या स्प्रेसाठी करायचा आहे. त्यासोबतच मित्रांनो तुम्हाला कीटकनाशक सांगतो 2-3. त्या 2-3 कीटकनाशकांपैकी देखील कुठल्याही एका कीटकनाशकाचा तुम्ही वापर करू शकतात. यामुळे मित्रांनो थ्रिप्स असेल, मावा असेल, तुडतुडे असेल यावर चांगल्या प्रकारे नियंत्रण तुम्ही हे कांदा पिकामध्ये मिळवू शकतात. त्यामध्ये मित्रांनो नंबर 1 चं जे कीटकनाशक आहे ते म्हणजे मित्रांनो लान्सर गोल्ड याचा देखील तुम्ही वापर करू शकतात. त्यासोबतच ॲक्ट्रा असेल, कॉन्फिडॉर असेल, त्याचबरोबर अलिका या 3-4 कीटकनाशकांपैकी कुठल्याही एकाच कीटकनाशकाचा तुम्हाला या दुसऱ्या स्प्रेमध्ये कांदा पिकाच्या दुसऱ्या स्प्रेमध्ये वापर करणं गरजेचं आहे. त्यासोबतच मित्रांनो टॉनिक आहे. टॉनिकमध्ये वापर करत असताना तुम्ही प्रोबिओन असेल, त्यासोबतच इसाबियन असेल किंवा अम्बिशन असेल, या टॉनिकचा देखील तुम्ही वापर करू शकतात. याचा वापर करत असताना प्रति एकरासाठी 200 लिटर पाण्यातून 400 ते 500 ml पर्यंत तुम्ही वापर करू शकतात. चांगल्या प्रकारे तुम्हाला याचा रिझल्ट हा भेटणार आहे. त्यासोबतच मित्रांनो तुम्हाला जर एखादं टॉनिक वगैरे माहिती असेल, चांगल्या प्रकारे काम करत असेल, तुमच्या अनुभवातलं असेल, ते देखील तुम्ही याच्यामध्ये वापर करू शकता. त्याच्यामध्ये मित्रांनो शेवटची एक गोष्ट आहे, की याच्यामध्ये स्प्रे करत असताना एन-पी-केची ग्रेड वापरावी, वॉटर सोल्युबल ग्रेड वापरावी, ते मायक्रोन्यूट्रंट वापरावं. एकतर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, जर पहिल्या सुरुवातीच्या स्प्रेमध्ये किंवा पहिला जो स्प्रे केला आहे, त्याच्यामध्ये तर तुम्ही एन-पी-के खताची जी ग्रेड आहे, ती जर वापरली असेल, आय-सी-एलची ग्रेड वापरली असेल किंवा इतर काही 1261 वगैरे जर वापरलं असेल, तर साधारणतः दुसरी फवारणी करत असताना तुम्ही मायक्रोन्यूट्रंटचा वापर करा. जर मित्रांनो तुम्ही पहिल्याच फवारणीमध्ये मायक्रोन्यूट्रंट वापरलं असेल, तर दुसऱ्या फवारणीमध्ये 100% वॉटर सोल्युबल जी ग्रेड येते, त्या ग्रेडचा तुम्हाला वापर करायचा आहे. म्हणजे याच्यामध्ये एकतर मायक्रोन्यूट्रंट वापरा, एकतर एन-पी-के खताची जी ग्रेड आहे, ती ग्रेड वापरा. कारण की मित्रांनो याच्यामध्ये जर एन-पी-के खताची ग्रेड जर वापर करायची असेल, तर याच्यामध्ये तुम्ही आय-सी-एलची असेल, 113624 असेल किंवा 1261 असेल किंवा 134013 असेल, या 3 ग्रेडपैकी कुठल्याही एका ग्रेडचा तुम्ही वापर करा, की जेणेकरून कांद्याची जी पात आहे, पातीमध्ये फुटवा चांगल्या प्रकारे होणार आहे, वाढ चांगल्या प्रकारे होणार आहे, त्यासोबतच मान देखील चांगल्या प्रकारे जाड होण्याचं काम या ग्रेडमुळे होणार आहे. या 3 ग्रेडपैकी कुठल्याही एका ग्रेडचा वापर करा. एका ग्रेडचा वापर करत असताना प्रति 200 लिटर पाण्यासाठी 1 किलोग्रॅमपर्यंत वापर करू शकतात. साधारणतः 800-900 ग्रॅमपासून तर 1 किलोग्रॅमपर्यंत तुम्ही वापर करू शकतात.
त्यासोबतच मित्रांनो मायक्रोन्यूट्रन. आता याच्यामध्ये जिलेटेड फॉर्ममध्ये जे मायक्रोन्यूट्रन येतात, जी स्प्रेमध्ये चालतात त्यांचा तुम्हाला वापर करायचा आहे. जर या ग्रेडचा वापर जर तुम्ही आधी सुरुवातीला केला असेल तरच. तर त्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रन वापर करत असताना तुम्ही एकतर एक्सेल घ्या किंवा इतर तुमच्या काही माहितीतली जी जिलेटेड फॉर्ममध्ये जी उपलब्ध असलेली मायक्रोन्यूट्रन आहेत, त्याचा तुम्ही याच्यामध्ये वापर हा करू शकतात. एकंदर मित्रांनो ही अशा प्रकारे तुम्हाला स्प्रे घ्यायचा आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला 2-4 बुरशीनाशकं सांगितलेत. त्याच्यामध्ये प्रायमरी स्टेजला कोणती बुरशीनाशकं वापरायची. त्यासोबतच मित्रांनो करपा जास्त असेल तर जी 2 बुरशीनाशकं सांगितली त्यांचा वापर करा. त्यासोबतच मित्रांनो याच्यामध्ये कीटकनाशक देखील 2-3 सांगितले. यासोबतच मित्रांनो टॉनिक कोणतं वापरावं हे देखील सांगितलं आहे. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, कुठलंही एक बुरशीनाशक, कुठलंही एक कीटकनाशक आणि कुठल्याही एका टॉनिकचा तुम्हाला याच्यामध्ये स्प्रेसाठी वापर करायचा आहे. चांगल्या प्रकारे रिझल्ट हा तुम्हाला कांदा पिकाच्या दुसऱ्या फवारणीमध्ये भेटून जाईल. एकंदर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.